Hello my divine friends, welcome back again. So we sat in auto rickshaw and we are moving towards the next spot. तर बस आमची 4ला होती, ती निघून गेलेली होती. तर एक बस होती 5ला, तर ती आम्हाला पोरबंदर या ठिकाणी रात्री सोडणार होते. तर आम्ही पोरबंदरच्या दिशेकडे निघालो आहोत. तर अशा प्रकारे या प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही फायनली पोरबंदर या ठिकाणी पोचला आहोत सक्सेसफुली. बघूया आमची नेक्स्ट गाडी कधी येते आणि कसं आम्हाला जागा मिळते की नाही. खूप मजा आलेली होती आहोत आता आणि आमची बस आता द्वारकाची आहे 10:30 वाजेला. मस्त अशा प्रकारे एक स्पॉट आम्ही एक्सप्लोर करत करत ना फायनली पोरबंदरातून आता आम्ही द्वारकाला जाणार आहोत. वी आर गोईंग द्वारका. तर बस स्टॉप खूप सुंदर असं आहे आणि सिटी पण मला खूप आवडली पोरबंदर, ॲक्च्युली बिग सिटी आणि आता मला जोरात भूक लागलेली होती. तर आम्ही थोडं बघितलं की आजूबाजूला कुठं काही स्पॉट्स आहे का. तर आम्ही मस्त वॉक करत करत इकडे फायनली पोचलो आणि या टेस्टेडचे डोसा देन पावभाजी वी ईट आणि मग आमच्यासोबत जे होतं त्यांच्यासाठी पार्सलही घेतलं आम्ही. दिस इज पोरबंदर बस स्टॉप गाइस. आम्ही पेटपूजा केली. गाइस देखो ना, मैं हमने कहा ले आया आपके लिए. 2-2.5 तासामध्ये आम्ही एवढं हसलो, तेवढी मजा केली ना. खरंच खूप मेमोरेबल असेल ही गोष्ट आमच्यासाठी. खूप फनी गोष्टी घडल्या. त्यांनी मस्त शांततेत जेवण करून लेडी गागा. लेट्स इरिटेट टू लेडी गागा. आमचं अशा हाल झाला होती की आमच्या मोबाईलला बॅटरी कम होती. तर एका दुकानात गेली, तिथे चार्ज लावला, तिथं थोडा टाईम स्पेंड केला. तर अशा प्रकारे खूप हा वेळ आम्ही कसं तरी घालत होतो, पण मजा आली. आमचं जेवणही झालं होतं. आम्ही बसची खूप वाट बघत होतो की बस कधी येणार. ॲक्च्युली त्यांना ऑलरेडी रिझर्वेशन करून ठेवतात लोक, तर आम्हाला जागाही नाही मिळाली होती. तर तरी आम्ही ॲडजस्ट केलं, बसलो. तर खूप असा फनी प्रवास झालेला होता आणि इथं बाकीचे मस्त खेळ खेळत होते इथं, कारण की इतका वेळ करणार काय ना. तर फायनली आमची बसही आली आणि बसमध्येही बसलो. खूप जास्त म्हणजे भरलेली तर होतीच, ठीक आहे, बट आम्ही थोडं एक्स्ट्रा मेंबर्स वाढून गेलेले होते, त्याच्यामुळे झालं आमचं. आणि फायनली वी रीच द्वारका ॲट मिडनाईट. दीड वाजता 1 वाजता येतात. तर आम्ही ऑटोमध्ये बसून गेलो. तिथं तुम्हाला मिळून जातील, तिथं असतात. तर रूम सर्च करायला आम्हाला थोडा वेळ गेला होता. तर फायनली एक रूम भेटला आम्हाला. द नेक्स्ट मॉर्निंग आम्ही इन द्वारका गाईज. गुड मॉर्निंग फ्रॉम द द्वारकाधीश. द्वारका. सो आम्ही अर्ली मॉर्निंगला उठून दर्शनाला जात होतो. तर तुम्हाला ते 12च्या अगोदरच सगळे मंदिर कवर करता आलं. ते इज गुड ॲक्च्युली. 12 नंतर मंदिरं बंद असतात आणि बघू शकता की मॉर्निंग आणि मस्त सकाळी मंदिराचं दिसतं तुम्हाला पहिले मोबाईल कनेक्ट करूनच तुम्हाला आतमध्ये एंट्री आहे. तर मंदिराचा परिसर खूप असा मोठा आहे आणि टाईम लागतो तुम्हाला. खूप सुंदर डिवाईन प्लेस आहे. मी झेंडा बदलवतानाही ते बघितलं आतमध्ये, तर मला खूप खूप भारी वाटलं. मीन्स इट्स अ काइंड डिवाईन थिंग फॉर मी. आतमध्ये मी बऱ्याच वेळ थांबले आणि आय डिड मेडिटेट देअर. खूप भारी वाटतं तिथं. आणि आपल्याला माहिती आहे की हे भगवान श्रीकृष्णाने वसवलेलं गोमती नदीच्या खाठी वसलेलं पवित्र प्राचीन शिखर हिंदू धर्मातील 4 धामांपैकी एक पवित्र प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आणि याला द्वारकाधीश मंदिर किंवा जगत मंदिर पण म्हणून ओळखलं जातं. माझं सुंदर दर्शन झाल्यानंतर ना इथं थोडं मार्केट एक्सप्लोअर केलं. खूप सुंदर असं मार्केट आहे, खूप भारी आहे. तुम्ही कृष्णाची मूर्ती बघू शकतात, किती सुंदर आहे ना. आणि इथं खूप सारे प्रेक्षणीय स्थळं आहेत, जसे की गोमती घाट आहे, बेट द्वारका आहे, नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि रुक्मिणी मंदिर पण आहे. बरेच इथं स्पॉट पण आहे. तुम्ही 2 डेजचा प्लॅन आरामात करू शकतात आणि एक्सप्लोअर करू शकतात छान द्वारका. त्याच्यानंतर आम्ही आमचं सामान घेऊन आशापुरा भवन जे आहे ते गोमती घाटाकडे आहे, तिथं आमचं सामान शिफ्ट केला आणि आमचा छान रूम आम्हाला तिथं मिळाला. We got 2 beds and little अच्छा है. अशा प्रकारे आम्ही रूमला शिफ्ट झालो आणि आता आम्ही जात आहोत बेट द्वारकाकडे. येस, तर चला आपण बेट द्वारकाकडे जाऊया आणि त्यांचं दर्शन घेऊया मस्त. छान चष्मा घेतलेला आहे गाईस. तर आपल्याला माहिती आहे की द्वारकाला जर तुम्ही जाताना बेट द्वारकाकडे जाताय तर तुम्हाला मध्ये ना सुदर्शन सेतू हा लागतो, जो पूर्वीचा ओखा बेट द्वारका सिग्नेचर ब्रिज हा भारतातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक पूल होता. तर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी 2024मध्ये या पुलाचं उद्घाटन झालेलं होतं. आणि हा पूल जो आहे ना तो गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील ओखा आणि बेट द्वारका यांना दोघांना जोडतो हा पूल.
सगळ्यात मोठा, सर्वात लांब, भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल ठरलेला आहे आणि याची जी लांबी आहे ना ती 2320 मीटर आहे. जस्ट इमॅजिन माय डिअर फ्रेंड्स. हा 4 पदरी पूल आहे आणि तुम्ही जेव्हा ते खांब्यांवरती नीट बघणार ना तर भगवद्गीतेचे श्लोक लिहिलेले आहे त्याच्यावरती आणि भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा कोरलेली पण आहे. खूप सुंदर असा मीन्स गॅलरी व्ह्यू इतका सुंदर दिसतो ना इथं आणि मोराच्या पंखाच्या आकाराची त्याची रचना केलेली आहे. खूप सुंदर असं म्हणजे हे खूप अट्रॅक्शन ठरलेलं आहे तिथं. आणि या पुलापूर्वी आपल्याला माहिती आहे की जर तुम्हाला बेट द्वारकाला जायचं आहे तर तुम्हाला नावानेच बोटीने प्रवास करावा लागत होता. तर आता ते न होता तुम्ही आता पुलाने इझिली जाऊ शकतात. तर हा खूप मोठा आपल्याला ॲक्सेस मिळाला आहे. रात्री जर तुम्ही याला बघणार ना बापरे खूप सुंदर म्हणजे तुम्ही प्रेमात पडणार त्या पुलाच्या. फायनली आम्ही बेट द्वारका इथं पोहोचलो आहोत आणि भगवान श्रीकृष्णाचं निवासस्थान मानलं जाणारं हे ठिकाण आहे. तर याला शंखद्वार असेही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की कृष्ण आणि सुदामा यांची भेट इथंच झाली होती. तर तुम्हाला आतमध्ये मोबाईल अलाउड नसतो, तुम्हाला इथं मोबाईल जमा करावं लागतं. त्यामुळे मंदिरात फक्त तुम्ही आणि तुम्हीच जातात, तर मोबाईल बाहेर असतो. तर ह्या मंदिरामध्ये ना मुख्य मंदिराव्यतिरिक्त हनुमानजीचं मंदिर आहे, विष्णू, शिव, लक्ष्मीनारायण, जांबवती देवी आणि इतर देवतांच्या मूर्ती पण आहेत तिथं. खूप जास्त क्राऊड होता. म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी दर्शन करून घेणं हे खूप म्हणजे बेनिफिशियल असेल तुमच्यासाठी, कारण की जबरदस्त गर्दी असते दुपारी आणि दुपारीनंतर मंदिर बंद होऊन जातात. द्वारका खूप सुंदर असं म्हणजे प्लेस आहे. तिथं तुम्ही खूप सारे लॉट्स शॉपिंग करू शकतात. गोमती घाटजवळ खूप बेस्ट म्हणजे तुम्हाला सगळंच काय मिळून जाईल. आणि येस इकडं तुम्ही गुड टू गो फॉर शॉपिंग. सो जस्ट वी कम्प्लिटेड बेट द्वारका. खूप जास्त क्राऊड होता, अति प्रमाणात क्राऊड होता. खूप जास्त वेळ लागला आम्हाला. अशा प्रकारे दुपारचे 1:30 वाजले असतील मे बी. आणि आपल्याला माहिती की इकडे द्वारका बुडालेली होती. सुमारे 5000 वर्षापूर्वी महाभारताचा जेव्हा युद्ध संपल्यानंतर ना श्रीकृष्णाच्या निधनानंतर सोन्याची नगरी समुद्रात बुडाली होती असं म्हटलं जातं. सध्याची जी द्वारका आहे ना ही मुख्य द्वारका शहराच्या वायव्याला आहे. तर प्राचीन द्वारका नगरी आणि बेट द्वारका हे अरबी समुद्राच्या पात्रात ओखा किनारपट्टीजवळ बुडाली आहे असं म्हटलं जातं. आणि आता ऑलमोस्ट इथं स्कुबा डायविंग पण बंद झाली आहे. इट्स नॉट अलाउड देअर. आणि येस जेव्हा तुम्ही ह्या सेतूवरून जातात ना आजूबाजूला जेव्हा इतका सुंदर समुद्र दिसतो ना आणि तिथं तुम्ही गाडी नाही थांबवली आणि ते नाही बघितले तर काय राहू. मग खूप सारे फोटो क्लिक करा मस्त. आम्ही खूप सारी मस्त इतका व्ह्यूचा आनंद घेतला ना खूप जबरदस्त. तर इथं आम्ही थोडा वेळ गाडी थांबवली होती आणि वी एन्जॉय दॅट ऑल व्ह्यू. इथून खरंच जाण्याचं मन होत नव्हतं, इतका सुंदर असा व्ह्यू होता तिथं. देन आम्हाला खूप जोरात भूक लागलेली होती त्यामुळे आता आम्हाला जेवायला जायचं होतं. तर येस चला मग. आणि हे ज्या रस्त्याने दिसत आहेत ना बोट, माय गॉड खूप सुंदर असं म्हणजे ते जे पूर्ण कलेक्शन असतं ना खूप मोठे खूप सुंदर वाटतं ते. द्वारका हे बघा तुम्ही बघू शकता. राजस्थान. तर ऑटोवाल्याला भैयाला खूप सारे क्वेश्चन विचारले, इकडे राजस्थान आहे असं आहे तसं आहे. तर खूप सारे इन्फॉर्मेशन त्यांनी आम्हाला दिली की आय वॉज लाईक की ओ माय गॉड. तर येस दादा पण खूप म्हणजे त्यांनी खूप इन्फॉर्मेशन दिली आम्हाला. अँड त्यांनी एका दिवसात आम्हाला सगळे स्पॉट्स तिथं एक्सप्लोअर करून म्हणजे दिले. तर अशा प्रकारे ना आम्ही मस्त द्वारकाची नगरी पूर्ण फिरत होतो. त्याच्यानंतर आमचं आली आहे हॉटेल. चला मग खाऊया थोडं पेट पूजा करूया बिकॉज वी आर टू मच हंग्री. लव यू सो मच डार्लिंग. हमारी क्यूट किरण बेदी. अयो खूप ज़्यादा प्यार. ज्या दिवशी आम्ही पोचलो होतो ना इकडे त्या दिवशी संक्रांत होती आणि दुसऱ्या दिवशी भेटी होती. तर येस तर आमचं ते सगळं एकत्र मस्त सेलिब्रेट झालं. अशा प्रकारे पूर्ण पेट पूजा केली, मोबाईल चार्जिंगला लावला, तोपर्यंत जेवण फिनिश केलं आणि आता आम्ही जात आहोत दुसऱ्याच ठिकाणी. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, बघूया कोणता स्पॉट आम्ही एक्सप्लोअर करतो आहे. सो सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डिवाइन लव.